धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून ऐकलात. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. मॅच क्रमांक 2 ला सुरुवात होईल. एका बाजूला संघ आहे शेलार चॅलेंजर तर एका बाजूला संघ आहे महाराजा योद्धाच. टॉस झाला होता आणि टॉस जिंकला होता टीम महाराजा योद्धाच्या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे टीम शेलार चॅलेंजर या टीमला. चला दोन्ही संघ मित्रांनो वेळ घेऊ नका, सामना सुरू करा. टीम महाराजा योद्धाच आपण फिल्डिंग लावा. आपल्याला विनंती आहे, आज घाई हा शब्द वारंवार उल्लेख केला जाईल आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा. आपण दिलगिरी व्यक्त करूया कारण नाईलाज आहे, कारण काल 3 सामने राहिलेले आहेत आणि त्यासाठी आपण दिलगिरी व्यक्त करूया कारण हा शब्द जो आहे ना तो अनेक वेळा आता उच्चारला जाईल याची आपण नोंद घ्या आणि त्यासाठी आपण सहकार्य करा. आयोजन समितीला आपण काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी आणि दुसरा सामना सुरू होत आहे. दोन्ही संघांना आपण देऊया मॅचसाठी शुभेच्छा. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो जावलीच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं, संघ मालकांचं आणि जे प्रेक्षक आम्हाला PTCच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष 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 स्वागत. मॅचच्या सुरुवात होईल. एका बाजूला शेलार चॅलेंजरची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे बॅटिंगसाठी. एका बाजूला वरुशी गावचा ऑलराऊंडर अजय कासुर्डे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी तालुका जावली, गाव करंजे, जावली एक्सप्रेस निलेश भिल्लारे पहिला बॉल टाकतील. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय अजय कासुर्डे यांनी. ताबडतोड बॉल सीमा पार, षटकार. माफ करा, दीपक शिर्के यांच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. आपण नावामध्ये करेक्शन करूया. स्ट्रायकर एंडला ते तयार आहेत. निलेश भिल्लार यांच्या वेगाला प्रत्युत्तर दिलेलं आहे पहिल्याच बॉलच्या पाठीमागे दीपक शिर्के यांनी. या बॉलला कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरतून बॉल निघालाय बॅकवर्ड डी पॉइंटला. आणखीन एक फटका आहे रुबाबदार, फटका आहे वजनदार, बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. अस्मिता मोरे मॅडम आज स्कोरिंग मध्ये जोडलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की 9:33 ला पहिला बॉल पडला, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावा 10 धाव फलकावरती आलेले आहेत. बॉलर तयार. एका बाजूला मसवे गावचा दीपक शिर्के मैदानाच्या आतमध्ये घालतोय धुमाकूळ, घातलाय मोठ्या फटक्यांचा धुडगूस. सीमारेषे लगत बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला केलेला आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे लगेचच पूर्ण होतील. एका धावेचं रूपांतर 3 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण झालेल्या आहेत. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं तिहेरीमध्ये. धावसंख्येचा वेग जर आपण पाहिला 3 बॉलच्या पाठीमागे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 13 धावा. निलेश भिल्लारे यांच्याकडे तो अनुभव आहे, परंतु आज तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगला खेळ केलाय, परंतु आता समोर वरोशी गावचे अजय कासुर्डे बॅटिंगमध्ये तयार होतील. पहा, तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार बॅटिंग टीम, आपण सहकार्य करा. आणि आता फिल्डिंग टीमला पेनल्टी लागेल. बॉलर तयार निलेश भिल्लारे, राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल निलेश भिल्लारे यांचा मनोबल वाढवणारा आहे, प्रभावशाली आहे. वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे झाला आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. आलाय तो डॉट. सुरुवातीचे 3 बॉल जर आपण पाहिले तर 3 बॉलच्या पाठीमागे चांगले 3 फटके आले होते आणि 3 बॉलच्या पाठीमागे चांगली बॅटिंग दीपक शिर्के यांनी केली होती. आता समोर अजय कासुर्डे पुन्हा तयार. आक्रमण केले अजय कासुर्डे यांनी या बॉलवरती. क्षेत्ररक्षक जातील का? नाही. तोपर्यंत बॉलने लॉंग लेग सीमारेषा ओलांडली आहे. बॉल होईल सीमा पार, फरार. रन्स मिळतील 4. आलाय तो आणखीन एक चौकार.
सातारा जवळचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब पुरस्कृत केलेली ही प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 दिवस क्रमांक दुसरी मॅच पहिल्या विकेटचं पतन आणि ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती असे फलंदाज आता येतील अजय कासुर्डे जड पावलांनी माघारी धक्का क्रमांक पहिला शेलार चॅलेंजर या टीमला. थँक्यू. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे की तुम्हाला तत्परतेने यावं लागेल आणि बॅटिंग टीमला विनंती आहे की आपले पुढचे 2 फलंदाज आपण तयार ठेवा अशी विनंती आपण प्रत्येक टीमला प्रत्येक मॅच मध्ये करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जयेश बेलोशे येत आहेत. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी येतील क्षमता आहे. क्रमांक 3 वरती चांगली बॅटिंग करू शकतात. स्ट्रायकर जोडीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात. मैदानाच्या आतमध्ये आता शेलार चॅलेंजर टीमसाठी क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूला षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहेत तब्बल 17. एक गडी बाद. शेलार चॅलेंजर प्रथम बॅटिंग करताना आक्रमण करण्याचा प्रयत्न या बॉल वरती झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या दिशेने येतील आणि पकडल्या आणखीन एक कॅच. राजेश जवळ यांनी टिपलाय कॅच. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 शेलार चॅलेंजर या टीमला. थँक्यू. एका बाजूला धक्का क्रमांक 2 लागलेला आहे. एका बाजूला झटपट 2 फलंदाज गमवलेले आहे टीम शेलार चॅलेंजर या टीमने. आता येणाऱ्या फलंदाजांना ही विकेटची पतझड आहे ना ती थांबवावी लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. जमीची बाजू कोणती आहे तर मैदानाच्या आतमध्ये आपण चर्चा करत आहोत. जयेश बेलोशे एका बाजूला आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये विनय झुनगरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. क्रमांक 4 वरती ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्ग वरती आणखीन एका विकेटचं पतन होता होता इथे बालंबाल बचावलेले आहेत. सुदैव फलंदाजाचं दुर्दैव गोलंदाजाचं. नशिबाज बलवत्तर आहे. दरवाजापर्यंत आलेलं यश दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलेलं आहे. एका बाजूला बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती विनय झुनगरे आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करतायत क्रमांक 4 वरती. एका बाजूला आपण चर्चा करतोय मोरघरचे सागर गायकवाड. सागर मोरे माफ करा. खोलवर टप्प्याचा हा बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीपला. बॉल वरती जातील त्या अगोदर बॉलने सीमारेषा चिरली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी धावसंख्या वाढवणारा शेलार चॅलेंजर साठी आलाय चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा सागर मोरे तयार. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. आला तो निर्धाव बॉल. काही बॉल चांगले आहेत काही बॉल महागडे आहेत. अशा प्रकारचं हे षटक आहे. कभी खुशी कभी गम. स्ट्रायकर इनला आपण चर्चा करत आहोत ज्यांच्या बॅटमध्ये चौकार आलेला आहे ते विनय झुनगरे. 3 बॉल खेळत आहेत. 4 वरती बॅटिंग करतायत. बॉलर सागर मोरे तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉलने गॅप शोधलाय. बॉल निघालाय डीप मिड विकेट. सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू. पंचवीस धावा 2 गडी बाद. एका बाजूला धावाही आलेल्या आहेत एका बाजूला विकेटही आलेले आहेत. अशा प्रकारचं खेळ आतापर्यंत राहिलाय शेलार चॅलेंजर हा संघ आहे. विजय दादा शेलार प्रवीण दादा शेलार यांच्या मालकीचा
महाराजा योद्धाज, वैभव शेठ पवार, रवींद्र देशमुख यांच्या मालकीचा संघ आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू आहे. आणखीन एक बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 6, आलाय तो षटकार, मिळाला मोका, दिला ठोका. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहेत 31. पहा, तुम्हाला टीम मिटिंग घेता येणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्या. महाराजा योद्धास 3 ओव्हर नंतर तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे 10 मिनिटं. अगदी तुम्ही 2 षटकं योग्य वेळेमध्ये हाताळलेली आहेत याची आपण नोंद घ्या, त्यासाठी आपलं कौतुक आहे. परंतु जर आपण वेळ लावलात आणि उल्लंघन झालं वेळेचं तर तुम्हाला एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. एक महत्वाची सूचना आहे. आतापर्यंत आपण चांगलं सहकार्य केलंय, परंतु प्रत्येक ओव्हरला तुमचा टाइम सांगितला जाईल याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्या. तुम्ही आता टीम मीटिंग घेताय त्यामुळे याचा तोटा तुम्हाला पुढील षटकामध्ये होईल. वेळेची बचत करताना त्यासाठी आपण सहकार्य करा. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल. एका बाजूला या जोडीने चांगला खेळ केलाय. जयेश बेलोश यांना अद्यापही स्ट्राईक मिळालं नाहीये. विनय झुनगर यांनी चांगला खेळ केलाय. 5 बॉल खेळलेत, 14 धावा कुठलेल्या आहेत. शेलार चॅलेंजरने मजल मारलेली आहे. 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा 2 गडी बाद. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि सचिन दुटाळ ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. महाराजा योद्धाज आपण वेळ घेताय, तुम्हाला यानंतर वेळेची बचत करताना प्रॉब्लेम होईल याची आपण नोंद घ्या. अन्यथा अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल याची आपण दक्षता घ्या. ही वारंवार सूचना आज नाईलाजाने करावी लागणार आहे, कारण काल 3 सामने राहिलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक ओव्हरला तुमचा टाइम सांगितला जाईल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. सचिन खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आहे. सीमारेषे लगत बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो या प्रयत्नामध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या आणि 2 धावा सहजरित्या फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना आज जयेश बेलोश यांना चांगला खेळ करावा लागेल. क्षमता आहे, प्रतिभा आहे, परंतु सचिन देखील एक गुणवंत खेळाडू आहेत. चांगली गोलंदाजी त्यांनाही करावी लागेल. या जोडीने आतापर्यंत काय केलं, विकेटची पतझड होती ती थांबवली आणि धाबा कुटण्याचा प्रयत्न, खास करून विनय झुनगरे यांची बॅट आज सळपलेली आहे. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल, पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. जावली प्रीमियर लीगचं पर्व 5वं तुम्ही पाहत आहात. दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. सचिन यांना राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर जयेश बेलोशे. हा बॉल चांगला योग्य टप्प्यावरती योग्य दिशेने हाताळलेला आहे. हा डॉट आलाय. पण अशा प्रकारचे काही बॉल असतात ना जे फलंदाजांचं नेहमी मनोबल वाढवत असतात आणि हा एक प्रभावशाली बॉल होता. आला तो डॉट, मिळणार नाहीये या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव. षटकातील उर्वरित काही बॉल शिल्लक. सचिन पुन्हा तयार. आक्रमण केलं या बॉलवरती. बॉलने घेतले भरारी. फटका आहे बारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. जयेश बेलोशे यांच्या पॅट मधून मोठा टोलला. बॉल सीमा पार. षटकार. जयेश बेलोश यांनी हात खोललेले आहेत. भाई अभी ये भी कहा पीछे रहने वाले. बॉलर तयार. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. एका बाजूला आपण चर्चा करतोय की विनय झुनगरे चांगला खेळ करतायत. जयेश बेलोशे 8 वरती बॅटिंग करतायत. 40 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेलार चॅलेंजर. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. सी कॉर्नरला खेळाडू 2 येतील. अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय. बॉलची पेगी तत्परतेने चपळतेने होतीये, परंतु 2 धाबा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाहीयेत. चांगला अंडरस्टँडिंग 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या जोडीने आता मैदानाच्या आतमध्ये वेळ व्यतीत केलेला आहे आणि चांगली बॅटिंग केलेली आहे. परंतु एका बाजूला महाराजा योद्धाजला प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. सुरुवातीच्या 2 षटकांचा जर आपण खेळ पाहिला ना तर शेलार चॅलेंजर या टीमने 2 धक्के दिले होते, परंतु त्यानंतर मात्र हा संघ 3ऱ्या विकेटच्या शोधामध्ये आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. वेग थोडासा बॉलच्या पाठीमागचा कमी होता. लेग बायची धाव आहे असं पंच या ठिकाणी कळवतायत. धावसंख्येला आपण पुढे नेऊया. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावा आहेत 43. 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. यानंतर तुम्हाला
जावली प्रीमियर लीगची धोरणात्मक वेळ 1 मिनिटाची प्रदान केली जाईल. ड्रिंक्स ब्रेक आहे आणि पाणी बॉटल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केल्या जाईल, याची आपण नोंद घ्या. आणि तो 1 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे असेल. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3चा. क्षेत्ररक्षक डीपला बॉल वरती आहेत, अडवण्याचा प्रयत्न थोडासा फसतोय, गडबड होते, एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये होत आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम शेलार चॅलेंजर या टीमने बनवलेल्या आहेत धावा 45, 2 गडी बाद. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि यानंतरची जी मॅच आहे त्या दोन्ही टीम्सला विनंती की तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल. साईराज 11 आणि राजे 11 आपण रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 लिस्ट तुम्हाला अपडेट करून द्यावी लागेल. या स्पर्धेचे जे काही ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत, या स्पर्धेला विशेष सहकार्य को स्पॉन्सर आहेत द्वारका कन्स्ट्रक्शन, ज्यांच्या वतीने विशेष सहकार्य या स्पर्धेला मिळालेलं आहे. सुधीरदादा गोळे, विजयदादा शेलार, प्रवीणदादा शेलार, त्याचबरोबर स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुशबाबा कदम यांच्या वतीने विशेष सहकार्य युवा नेते सौरभदादा शिंदे आणि मालिकावीरासाठी बाईक सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका मैत्री ग्रुप जावलीचे अध्यक्ष विष्णुप्पा दानवडे साहेब यांच्या वतीने हे काही ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत. उर्वरित ऑफिशियल स्पॉन्सर आपण पुढच्या स्ट्रॅटेजिक टाइमआउटमध्ये त्यांची अनाउन्समेंट करूया. मॅचला पुन्हा सुरुवात होईल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहेत 45 आणि इथून पुढे तुम्हाला 5 मिनिटांमध्ये हे षटक हाताळावं लागेल. याची महाराजा योद्धाच आपण नोंद घ्या, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण आपण षटक क्रमांक 3 मध्ये जास्तीचा वेळ घेतलेला आहे. त्यासाठी विनंती आहे की तुम्ही 1 मिनिट अधिकचा वापरलाय. या अगोदर देखील तिसऱ्या ओव्हरला आपण अनाउन्समेंट केली होती की तुम्ही अधिकचा वेळ घेताय, त्यामुळे 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 बॉल हाताळावे लागतील. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. हर्षल खराडे आक्रमण केलं. या बॉलवरती लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. तडक फडक बेधडक कडक आलाय. या बॉलवरती षटकार. एका बाजूला बॅटिंग करताना जयेश बेलोशे यांचं आक्रमण आपण पाहत आहोत. येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती आक्रमण केले, परंतु एका बाजूला भिवडी गावचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव हर्षल खराडे, त्यांच्यावरती पुन्हा एकदा हल्ला केलाय. बॉल आता हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी आणि फलंदाज जयेश बेलोशे यांना यावं लागेल माघारी. धक्का क्रमांक 3 टीम शेलार चॅलेंजर या टीमला. आतमध्ये बॅटिंगसाठी आता मधल्या फळीमध्ये डांगरेघर गावचा एक प्रतिभावंत खेळाडू करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. फलंदाजाला विनंती आपण घाई करा, फिल्डिंग टीमला पेनल्टी लागेल, आपण सहकार्य करा. यासाठी आपण खेळाडूंना विनंती करत आहोत की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येताना धावत या. यासाठी आपण मित्रांनो सहकार्य करा. नाईलाजाने आज या गोष्टी वारंवार अनाउन्स कराव्या लागतात. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण आक्रमण पाहिलं, त्यानंतर विकेट पाहिली. तिसरा बॉल स्ट्रायकर एंडला करण सुर्वे पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट केले, स्कोरबोर्डला बिझी ठेवलेला आहे. एक सिंगल धाव लेग बाईटची या बॉलच्या पाठीमागे मिळते. धनंजय कोळी सर या ठिकाणी सांगतायत की लेग बाईटची धाव आहे. स्क्वेअर लेग पंच रुपेश साबंत सर आहेत, शशी साटम सर, कल्याणी घोरपडे सर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हर्षल खराडे तयार. एका बाजूला बॅटिंगमध्ये विनय झुनगरे, समोरच्या बाजूला आक्रमण केलंय. खेळाडू आहेत लॉंग ऑफला, बॉलच्या पाठीमागे येतील. बॉलचा पाठमोरा होईल, फेकी केली जाईल. 2 धाबा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील.
षटक क्रमांक 4चा थरार आहे. यानंतरचा टॉस मित्रांनो आपण रिपोर्टिंग करा. साईराज 11 आणि राजे 11 तुम्हाला प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून द्यायची आहे. संघनायकाला ब्लेझर परिधान करायचा आहे, याची आपण नोंद घ्या. टीम साईराज 11 आणि राजे 11 खोलवर टप्प्याचा असणारा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. बॉलवरती वेगाने येतील. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा घेण्यापासून क्षेत्ररक्षक फलंदाजांना रोखू शकत नाहीयेत. धावसंख्येचा वेग आता बघता बघता वाढत चाललेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. पीटीसी या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. पनवेल टेनिस क्रिकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅट वरतून आली. षटक क्रमांक आता 4चा खेळ समाप्त होतोय. धावा धावफलकावरती आहे. 4 षटकाच्या अखेरीस 56 धावा 3 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. टॉस साठी या साईराज 11 आणि राजे 11 दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी अजून या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये VIP कक्षामध्ये अजून आला नाहीयेत. त्यामुळे आम्ही पुन्हा कॉल करतो. शेवटचा कॉल. साईराज 11 आणि राजे 11 दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. थँक्यू. चला ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होती आणि ओव्हर नंबर 5 साठी गोलंदाजी मार्क वरती. अंतिम षटकामध्ये साई बिसे आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. क्षेत्ररक्षक आहेत. सी कॉर्नरला बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या इथे प्राप्त होतील. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. शेलार चॅलेंजर कुठपर्यंत मजल मारेल याही गोष्टी पाहाव्या लागतील. कोणतं टार्गेट घेणार आहे टीम महाराजा योद्धा. धावसंख्येचा पाठलाग करताना याही गोष्टी पाहाव्या लागतील. शेवटच्या 5 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. एका बाजूला साई बिसे युवा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आहे. बॅटिंगमध्ये आपण चर्चा करत करण सुर्वे आणि एका बाजूला विनय झुनगरे 20 वरती बॅटिंग करतायत. करण सुर्वे नुकतेच मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. महाराजा योद्धाचा आपण वेळ घेऊ नका. 58 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक 5चा हा थरार. आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये बॉलच्या खाली येत आहेत, परंतु बॉल त्यांच्या हातामध्ये विसावत नाहीये. बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा पूर्ण होतील. शेवटच्या 4 बॉलचा खेळ. साई बिसे यांनी चांगली गोलंदाजी केली, प्रभावित केले. ज्या प्रकारचे 2 बॉल त्यांनी आतापर्यंत टाकलेले आहेत. करण सुर्वे 4 वरती बॅटिंग करतायत. हात खोलावे लागतील. मोठ्या फटक्यांचं धाडस आज करावं लागेल. अंतिम षटकामध्ये मारझोड तोडफोडीचं हे षटक प्रगतीपथावरती आहे. परंतु एका बाजूला साई बिसे यांचा दमदार मारा. 2 बॉल टाकले, 4च धाबा दिल्या. तिसरा बॉल त्यांचा प्रगतीपथावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. बॉलवरती जातील, झडप घालतील. बॉलची फेकी. दुसरीचा प्रयत्न. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. विनय झुनगरे 20 धावा बनवून येत आहेत माघारी. वेलकम. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आणखीन एक सदाबहार आवाज आपल्याला ऐकायला भेटेल. लहुजी जाधव सर, वेलकम, सुस्वागतम. त्यांचाही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये JPL 5.0च्या दुसऱ्या दिवसामध्ये लहुजी जाधव सर यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रतन धनावडे येत आहेत. खेळाडूंना विनंती आहे, स्पर्धेचे जे काही नियम आहेत त्याचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करावं लागेल. कोणत्या संघाने उल्लंघन केलं तर त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्या. आक्रमण करण्याचा प्रयत्न. खोलवर पद्धतीचा बॉल. खेळाडू आहेत लॉंगॉनला. राजेश जवळ बॉलची फेकी करतायत. दुसरीचा प्रयत्न केला. स्ट्रायकर एंडला फेक आणि आणखीन एक फलंदाज. धावचीच्या स्वरूपामध्ये होईल इथे रन आउट. करण सुर्वे येत आहेत माघारी.
थँक्यू. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपण घाई करा. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज येत आहेत दीपक जांभळे आणि क्रिकेटच्या पटलावरती त्यांना कटप्पा या नावाने ओळखलं जातं. फटके देखील त्यांचे त्याच प्रकारचे असतात आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत दीपक जांभळे. शेवटच्या काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 5चा थरार. चला यानंतर पुढील सामन्याचा टॉस होणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. साई बिसे पुन्हा तयार. ओव्हर नंबर 5 मध्ये स्ट्रायकर एंडला पॉवर हिटर दीपक जांभळे. आल्या पावली लॉंग ऑफला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपला बॉलचा अंदाज घेत आहेत. बॉलची फेकी होते. निलेश बिल्लारे तिकडे होते. आता 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. एक शॉट आहे असं पंचांनी सांगितले त्यामुळे एकच धाव या बॉलच्या पाठीमागे घेऊया. स्कोर बोर्ड मध्ये जोडूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. महाराजा योद्धाज एका बाजूला शेलार चॅलेंजर अशी लढत तुम्ही पाहत आहात. जावली प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5. बॉलर तयार साई बिसे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल साई बिसे यांचा आहे. फलंदाज धावतायत एका धावेसाठी आणि एक धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतीये. पहिला डाव समाप्त होतोय. धावा धाव फलकावरती आहेत. 64 धावा टीम शेलार चॅलेंजर या टीमने बनवलेल्या आहेत. महाराजा योद्धासला बनवाव्या लागतील धावा 65. या कॅप्टन्स साईराज 11 आणि राजे 11 दोन्ही कॅप्टन्स या. सचिन दादा शिंदे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल भाऊ. कारण की सचिन दादा शिंदे म्हणजे कमिटी सोबत सातत्याने उभं राहणारे व्यक्तिमत्व. आपलं काम व्यवसाय सांभाळून आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी सातत्याने ते उभे असतात मैदानामध्ये. कोणतंही काम सांगा, सचिन भाऊला कोणतंही काम सांगितलं तर नाही हे त्यांच्याकडून कधीच ऐकलं नाही. म्हणून तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात आणि यासाठी तुमच्याकडून हा टॉस केला जातोय. आज टॉसचा मान आणि या टॉस का बॉस आपण पाहिलं तर शिवस्वराज्य कोपरखेने अकॅडमी यांच्या माध्यमातून टॉस का बॉस स्पॉन्सर केलाय. कॉल कोणाचा आहे? अर्थातच कॉल आहे साईराज 11चा. आय लव्ह जावली आणि JPL 5.0 हा टॉस आला. पहिली मॅच तुम्ही खेळताय. टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकला. महत्वाचा निर्णय विचारेल. महत्वाचा निर्णय आमचा फिल्डिंगचा आहे. क्षेत्ररक्षण. काही खास कारण त्याच्यासाठी? मिस्टर PMPL आमच्या समोर असल्यानंतर आम्हाला त्याला रन कमी करून द्यायचे आणि आम्हाला चेसिंगला चांगलं चान्स भेटेल. आतापर्यंत तुम्ही इंटरनॅशनल मॅचेस पाहिल्या असेल, IPL पाहिलं असेल. एक गाव 11 खेळणारा खेळाडू आज ब्लेझर घालून टॉससाठी उभा आहे. एवढा मोठा प्रवास JPLनं जावली क्रिकेटनं करून दिलाय की खेळाडूंची स्वप्न पूर्ण केलेत. या सर्व गोष्टींसाठी JPL साठी काय बोलाल? JPL तर चांगलंच आहे. आता काय बोलायचं त्याच्यासाठी. दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगलं. अजिंक्य तुला विचारेल, एक गाव 11 खेळणारे खेळाडू जेव्हा एखाद्या लीग मध्ये ब्लेझर घालून टॉस साठी जातात, एक वेगळा फील त्यांच्यासाठी येतो, एक वेगळी मुवमेंट त्यांच्यासाठी असते. कारण त्यांचंही स्वप्न असतं आपण मोठ्या लेवलला क्रिकेट खेळावं, आपणही ब्लेझर घालून मैदानामध्ये उतरावं टॉस साठी. आणि या सगळ्या गोष्टी तू कशा पाहतोयस? टीव्हीमध्ये बघताना सर्वांचं स्वप्न असतं की आपण सुद्धा एकदा इंडियासाठी खेळावं किंवा ब्लेझर घालून टॉसला जावं. IPL मध्ये पण सगळे बघतात. पण या ठिकाणी जेव्हा ब्लेझर घालतात तेव्हा त्या डगआउटमध्ये बसताना प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की हा ब्लेझर एकदा माझ्या अंगावर सुद्धा यावा. तर जावली क्रिकेट असोसिएशन यासाठी आभार मानेल. येस, JPL जावली क्रिकेटनं ते स्वप्न पूर्ण केलंय. आज साईराज 11ची नक्की चुकतंय कुठे? अजिंक्य तर आहे त्यांच्यामध्ये, पण अजिंक्य एकटा किती मॅचेस जिंकवणार? नक्की कुठे चुकतंय टीमचं? थोडीशी टीम युनिटी कमी पडते, पण नक्कीच अजून टुर्नामेंट संपलेली नाही आहे. जर तर मध्ये सुद्धा आमची टीम क्वालिफाय करू शकते. नक्कीच या मॅचला एकत्र खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. मजाल मॅचला पूर्ण पैसा वसूल? नक्कीच नक्कीच. पैसा वसूल तर JPLने पैसा वसूल केलेलाच आहे. थँक्यू सो मच. छान वाटलं तुमच्या दोघांशी बोलून. थँक्यू सो मच सचिन दादा. टॉस आपण पाहिलं तर ऑब्विसली टॉस जिंकला. राजे 11 या टीमनं दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. विचारलं त्यांना कारण का बॉलिंग घेतली आहे. समोर मिस्टर PMPL आहे, त्यांना कमी धावेमध्ये थांबवायचं आहे. मात्र मिस्टर PMPLनं अजिंक्यने सांगितलं अजूनही मॅच आमची स्पर्धा संपली नाहीये,
करो या मरोच्या स्थितीमध्ये जरी आम्ही असलो तरी त्यांची टीम अजूनही जिवंत आहे JPL मध्ये, त्यांच्याकडूनही प्रयत्न केला जाईल. कुठेही जाऊ नका. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अर्धी कहाणी झाली आहे. सेकंड इनिंगची कहाणी ऐकूया या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे आकडे तज्ज्ञ, अर्थातच मखमली आवाज, सदाबहार आवाज निलेशजी मर्डेकर सर यांच्याकडे जाऊया. थँक्यू. ब्रेक मध्ये आलेले आहेत आणि महाराजा योद्धासने अगदी 25 मिनिटांमध्ये पहिला डाव संपवलेला आहे. त्यासाठी त्यांचं कौतुक आपण करूया. परंतु यानंतर आता शेलार चॅलेंजरलाही 25 मिनिटांमध्ये डाव संपवायचा, याची आपण नोंद घ्या. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. या 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी एका बाजूला बॅटिंगमध्ये आपण चर्चा करत आहोत. स्ट्रायकर एंडला यश दुंदळे तर नॉन स्ट्रायकर एंडला हर्षल खराडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी टीम महाराजा योद्धाज या टीम कडून. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी षटक क्रमांक 1 चा थरार विजय सकपाळ यांच्या हाती बॉल. पॉवर प्ले क्रमांक 1. मॅचला पुन्हा सुरुवात. 30 बॉल 64 धावांची गरज. पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय खाडी एंड कडून. उजव्या स्टीच्या बाहेर ठेवलाय. पंचाने सांगितलं की पहिलाच बॉल दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. सुरुवात सत्र क्रमांक 2 ची दिशाहीन बॉलने केलेली आहे विजय सकपाळ यांनी. स्ट्रायकर एंडला यश दुंदळे बॅटिंगसाठी तयार होतील. नॉन स्ट्रायकर एंडला हर्षल खराडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. पॉवर प्लेचं हे षटक. बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांगडे अपील केली आहे. गुडका टिकवला होता. मनसुबे काही वेगळे होते. शपल लावून बॉल खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटला, डीपी स्क्वेअर लेगला, परंतु हे मनसुबे उधळून लावले. आणि या बॉलच्या पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. टीम शेलार चॅलेंजर, आपण प्रत्येक बॉलच्या पाठीमागे एकत्रित येऊ नका ही विनंती आपण करूया. बॅटिंग टीमला विनंती आहे की तुम्हाला फिल्डिंग टीमला सपोर्ट करावा लागेल. आपण अधिकचा वेळ घेऊ नका. विजय सकपाळ पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल अगोदरचा प्रभावशाली होता, प्रभावित करून गेला. गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता, या सर्व काही गोष्टी आता अंमलात आणायला सुरुवात केलेली आहे. विजय सकपाळ यांनी पहिला बॉल दिशाहीन होता, परंतु त्यानंतरचे बॉल चांगल्या योग्य टप्प्यावरती हाताळलेले आहेत. हा आणखीन एक आलाय तो डॉट. एका बाजूला आज आपण प्रारंभिक जोडीमध्ये चर्चा करत आहोत ना, बॅटिंगसाठी यश दुंदळे यांना प्रमोट केलेलं आहे. प्रारंभिक जोडीमध्ये संधी मिळाले, संधीचं सोनं करावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल महाराजा योद्धाच्या टीमसाठी. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, हाई बॉल इथे येतोय तो डॉट. मिळणार नाहीये कोणतीही धाव. पंचांकडे दाद मागतायत, परंतु पंच दाद फेटाळत आहेत. शरीरापासून दूर ठेवलेले बॉल प्रभावशाली आहेत. डॉट बॉल, काय गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल जर आपण वगळला ना तर बाकीची गोलंदाजी जबरदस्त केलेली आहे. काठ कसरीचं षटक, 64 धावसंख्येचा डोलारा सांभाळताना आज चांगली बॅटिंग महाराजा योद्धाज या टीमला करावी लागेल. यश दुंदळे यांना आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. बॅक टू द बॉलर, समोरच्या बाजूला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती. एक सिंगल धाव. निश्चित मोकळा श्वास घेतला असेल यश दुंदळे यांनी, कारण आतापर्यंत ज्या प्रकारे त्यांनी फटके खेळले होते बॅट आणि बॉलचा संपर्क होत नव्हता, परंतु या बॉलच्या पाठीमागे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. एक धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. स्कोर बोर्डला आता थोडीशी चालना मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तब्बल 2 धावा बिनगडी बाद. समोर स्ट्रायकर एंडला हर्षल खराडे, एक चांगले ऑलराऊंडर आहेत बिवडी गावचे, परंतु एका बाजूला आपण चर्चा करतोय काय गोलंदाजी केली आहे. विजय सकपाळ, जबरदस्त अटॅक, आक्रमण केलंय सी कॉर्नरला. दीपक जांभळे, प्रयत्न पडतोय अपुरा. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार.
थँक्यू. हा पहिला चौकार आलेला आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना हर्षल खराडे यांच्या बॅटमधून दीपक जांभळे यांचे प्रयत्न कमी पडले. कॅचसाठी इथे गेले होते परंतु बॉलपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धाब्यांसाठी विजय सकपाळ यांनी चांगले बॉल टाकले होते परंतु हा बॉल त्यांचा महागडा आहे. समोर हर्षल खराडे ही मोठी विकेट आहे या मॅचची आणि त्यासाठी प्रयत्न शेलार चॅलेंजर या टीमला करावा लागेल. विजय सकपाळ पुन्हा तयार. सुरुवातीचे काही बॉल जबरदस्त टाकले होते. एक बॉल महागडा टाकलाय. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक पॉवर प्ले क्रमांक 1चा. दिशा दिली आहे बॉलला. फक्त बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक मिळणार नाहीये कोणतीही धाव. षटक क्रमांक 1चा खेळ इथे समाप्त होत आहे. कमालीचं षटक विजय सकपाळ या ठिकाणी हातात आहेत. धावा खर्च केलेले आहेत अवघ्या या बॉलच्या पाठीमागे ओव्हरच्या पाठीमागे 6. थँक्यू. चला शेलार चॅलेंजर आपण सहकार्य करा. प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे आपण टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती आपण करूया. एका बाजूला स्ट्रायकर जोडीने महाराजा योद्धासने तळ ठोकलेला आहे आणि चांगला खेळ पहिल्या ओव्हरमध्ये सावध केलेला आहे परंतु एका बाजूला शेलार चॅलेंजर याही टीमने खेळ चांगला केलेला आहे कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा खर्च केलेल्या आहेत परंतु अद्यापही या टीमला विकेट मिळाली नाहीये. शेलार चॅलेंजर आपण वेळ घेऊ नका अन्यथा 4 ओव्हर जर आपण 20 मिनिटांमध्ये हाताळल्या नाहीत तर एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची आपण दक्षता घ्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती वरोशी गावचे ऑलराऊंडर खेळाडू अजय कासुर्डे क्रमांक 2चं षटक हाताळतील आणि स्ट्रायकर इनला पुन्हा एकदा यश दुंदळे एक युवा खेळाडू आहेत. सुरुवातीला अडकळत खेळत होते परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. क्षमता आहे प्रतिभा आहे त्याचं चांगलं सादरीकरण आज करावं लागेल यश दुंदळे यांना. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. कव्हरच्या डोक्यावरतून बॉल पाठवलाय डीप कव्हरला. फटका रुबाबदार वजनदार शानदार बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू. चौकार चांगला आलेला आहे या बॉलच्या पाठीमागे. यश दुंदळे यांनी जो फटका खेळला ना तो मन तल्लीन करून टाकणारा फटका होता. पॉवर प्ले तोड फटका होता आणि पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षकांवरती जे बंधन असतात ना त्या बंधनाचा फायदा यश दुंदळे घेत आहेत. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न पंचांगडे स्ट्रॉंग अपील 3 यष्ट्यांच्या समोर यश दुंदळे यांना पकडलंय. अजय कासुर्डे यांनी धक्का क्रमांक 1 महाराजा योद्धाज या टीमला. थँक्यू. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. अजय कासरोड यांनी पहिल्या बॉलच्या पाठीमागे चौकार खर्च केला परंतु त्यानंतरच्या बॉलच्या पाठीमागे फलंदाज यश दुंदळे यांना 3 स्टंपच्या समोर पकडलं गेलं. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये त्यांना माघारी यावं लागलं. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा ज्यावेळेस आढावा घेतो भारतीय टीमचा खास करून आढावा घेतो CK नायडू हे पहिले भारतीय खेळाडू होते ज्यांनी पहिल्यांदा लेग बिफोर विकेटची विकेट टिपली होती भारतीय टीम कडून खेळताना. हे पहिले गोलंदाज होते. त्यानंतर बऱ्याचशा गोलंदाजांनी अशा प्रकारच्या विकेट भारतीय टीम कडून टिपलेल्या आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये 1-11च्या हंगामामध्ये भिवडी गावचं चर्चेमध्ये असणारं बॅटिंग मध्ये नाव वैभव पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. संघ मालक आणि खेळाडू अशा दुहेरी भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये वैभव पवार. एका बाजूला दमदार मारा अजय कासुर्डे. शेलार चॅलेंजर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्या. अजय कासुर्डे तयार. राईट आर्मवर द विकेट. वैभव पवार आलिया पावली आक्रमण लॉंग ऑनला. एक टप्पा घेत बॉल निघालाय
सीमा पार आपल्या स्टाईलने केली आहे. आपल्याच डावाची सुरुवात. नाव वैभव पवार, गाव भिवडी. थँक्यू. काय फटका खेळला वैभव पवार यांनी. येता येता आपल्या डावाची सुरुवात अगदी आक्रमणाने केलेली आहे. आक्रमण एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये भिवडी गावचे वैभव पवार यांनी तो निवडलेला आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलेलं आहे. महाराजा योद्धास एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत आहे. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अजय कासुर्डे यांनी सुरुवातीचे काही बॉल चांगले टाकलेले आहेत, परंतु हा बॉल त्यांचा महागडा. एक विकेट त्यांनी संघासाठी टिपलेली आहे. बॉल क्रमांक 4 प्रगती पथावरती येईल. एका बाजूला वैभव पवार, एका बाजूला अजय कासुर्डे. वरोशी विरुद्ध भिवडी. बॉलर तयार. बॅटची आतली कडा. छोटीशी संधी होती का करण सुर्वे यांच्याकडे. यष्ट्यांच्या पाठीमागे होते, परंतु बालंबाल बचावलेले आहेत वैभव पवार. अगदी आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो मिस्टर PMPL 1.0 संकेत गोळे आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर सातत्याने त्याच्यासोबत असलेले त्याचे स्वीय सहाय्यक सहकारी मित्र अर्थातच चॉकलेट बॉय मोन्या यांचं शब्द सुमनांनी आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम. वैभव पवार सेकंडला तयार. फटका खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे. डीपला सीमारेषेलगत बॉल अडवतील. एक सिंगल धाव. म्हणजे पहा ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय ना त्या प्रकारची गोलंदाजी या बॉलच्या पाठीमागे अजय कासुर्डे यांनी केलेली आहे. स्ट्राईक रोटेट केलं. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकाच गावचे आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 17. एक फुलटॉस बॉल दिशा दिलीये मिड विकेटला. बॉल सीमारेषा पलीकडे. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ. या बॉल वरती हर्षल खराडे यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू. चला शेलार चॅलेंजर आपण फिल्डिंग लावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहेत 21. एक गडी बाद. 64 धावांचा पाठलाग करायचा आतापर्यंत बनवलेले आहेत. धावा 21 महाराजा योद्धासने. टीम शेलार चॅलेंजरने काय केलं 12 बॉल टाकले. एक गडी गारद केलाय आणि 21 धावा खर्च केलेल्या आहेत. करेक्शन होईल कारण स्कोर बोर्ड मध्ये चौकार होता. वैभव पवारांनी मारला तो षटकार आपण ग्राह्य धरला होता, त्याच्यामुळे आपण तो करेक्शन करत आहोत. धावसंख्या 21. एक गडी बाद. चला टीम शेलार चॅलेंजर आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 3 साठी दीपक जांभळे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. वाईटे गावचे. षटक क्रमांक 3 मध्ये तयार होतील. यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. जावली प्रीमियर लीगची धोरणात्मक वेळ तुम्हाला 1 मिनिटाची प्रदान केली जाईल. 12 मिनिटं झालेली आहे त्याची आपण नोंद घ्या. म्हणजे हे षटक तुम्हाला हाताळायचं आहे. 8 मिनिटांमध्ये पुढची 2 षटकं. खोल टप्प्याचा बॉल. लॉंग ऑनला खेळाडू अजय कासुर्डे. बॉलच्या खाली पकडली कॅच. विकेटचं पतन. मोठा धक्का. टीम महाराजा योद्धाजला. फलंदाज वैभव पवार इथे माघारी. थँक्यू. फलंदाज आपण लगेच या कारण शेलार चॅलेंजरला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल कारण त्यांना 8 मिनिटांमध्ये 2 षटकं हाताळायची आहेत. फलंदाजांना विनंती आपण घाई करा. आपण सहकार्य करा फिल्डिंग टीमला आणि शेलार चॅलेंजर आपणही सहकार्य करा. अन्यथा तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल याची आपण नोंद घ्या. धावसंख्येचा बचाव करताना फलंदाजाला विनंती आपण धावत जा. पा इथून पुढे महाराजा योद्धाच्या प्रत्येक फलंदाजाला विनंती की तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाताना धावत जावं लागणार याची आपण नोंद घ्या. समोरच्या टीमला आपण सहकार्य करूया शेलार चॅलेंजरला.
त्यासाठी प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक फलंदाज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जाईल त्यावेळेस त्याला विनंती की आपण धावत जा, आपण समोरच्या टीमला सहकार्य करा, कारण आपल्याला एका डावामध्ये गोलंदाजी करावी लागते. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गाव जवळवाडी, नाव राजेश जवळ, क्रिकेटच्या पटलावरती बाहुबली या नावाने प्रसिद्ध असणारे बॅटिंगसाठी, परंतु एका बाजूला कट्टप्पा या नावाने प्रसिद्ध असणारे दीपक जांभळे यांचा बॉल. दोन्ही खेळाडू एकाच तोला मोलाचे आहेत. हा डॉट आलाय. निर्धाव बॉलची सांगता होते. राजेश जवळ यांच्यावरती फार मोठा दारोमदार असणार आहे. हर्षल खराडे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत, परंतु दीपक जांभळे एक प्रभावशाली गोलंदाज आहेत. डावकुरे हाताचा भेदक मारा सुरू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा दीपक जांभळे. दिशा देण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे फसलाय. नॉन स्ट्रायकर एंडला फेक आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज राजेश जवळ धावचीच्या स्वरूपामध्ये इथे माघारी. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये अभि ननावरे बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये येत आहेत. टीम महाराजा योद्धाच्या टीमसाठी एका बाजूला दीपक जांभळे यांचा दमदार मारा. अचूकतेवर त्यांनी भर दिलेली आहे. हर्षल खराडे यांचा वार. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील. 6 आलाय तो षटकार. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. हर्षल खराडे यांच्या बॅटमध्ये एक मोठा टोला आला. दीपक जांभळे यांच्यावरती आक्रमण केलंय. धावसंख्या वाढवणारा, आशा पल्लवित करणारा खोलवर टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत 30 वर्तुळाच्या आतमध्ये. त्यांच्या डोक्यावरतून बॉल मार्गस्थ होतोय. आता एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला बॉल. यॉर्करचा वार करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. धावसंख्या आहे धावफलकावरती 28. यानंतर तुमच्याकडे 1 मिनिटाचा वेळ असणार आहे. जावली प्रीमियर लीगचा हा धोरणात्मक वेळ तुम्हाला प्रदान केला जाईल. ड्रिंक्स ब्रेक ऑन होईल. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या आहे 28. 3 गडी बाद. शेवटच्या बॉलवरती खेळलेला फटका एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळवून देईल की दुसरीचा प्रयत्न केला जाईल. हो, बघता बघता या बॉलच्या पाठीमागे धावा अंकित केलेल्या आहेत तब्बल 2. 64 धावांचा पाठलाग करताना 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 बॉल बनवायच्या आहे. धावा 34 आहे. धोरणात्मक वेळ जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 ची. वन शॉट. थँक्यू. आणि या ठिकाणी आता स्कोर आम्हाला कळवतायत की टीम शेलार चॅलेंजरला 3 मिनिटांमध्ये हे षटक हाताळायचं आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आज MCA क्वालिफाईड स्कोरर
अस्मिता मोरे मॅडम या ठिकाणी जोडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की इथून पुढे शेलार चॅलेंजरला 3 मिनिटांमध्ये हे षटक हाताळावं लागेल आणि जर असं हाताळलं नाही तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची नोंद आपण शेलार चॅलेंजरने घ्यावी अशी विनंती आहे. येणारे आता 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 34. हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. जमेची बाजू कोणती आहे? हर्षल खराडे यांची बॅट तडपलेली आहे. ज्या प्रकारे विनय जोनगर यांनी बॅटिंग केली आहे त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. परंतु एका बाजूला अभि ननावरे नुकतेच मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्क वरती. एक शॉट आपण करेक्शन करूया, म्हणजे इथून पुढे 35 बनवायचे आहेत. धावसंख्या 29 आहे. बारा बॉल 35 ची गरज आहे. ओके 65 ची गरज आहे, त्याच्यामुळे टार्गेट असणार आहे ते 36चं. 12 बॉल 36 ची गरज. शिवम कासुर्डे एक युवा खेळाडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॅक टू द बॉलर. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती. बॉलची फेकी दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण होतील. प्रथम बॅटिंग करताना टीम शेलार चॅलेंजरने बनवल्या धावा 64. महाराजा योद्धासला बनवायच्या आहेत धावा 65. या टार्गेटचं प्रत्युत्तर देताना आता बनवलेले आहेत धावा धावफलकावरती आहेत तब्बल 31 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर पुन्हा तयार. एक युवा खेळाडू गतवर्षी ज्या युवा खेळाडूने जावली प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला त्यांच्यावरतीच आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. हो काय प्रयत्न आहे. एफर्ट्स आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत होत आहे. अजय कासुर्डे काय क्षेत्ररक्षण केलं या खेळाडूने. जबरदस्त झडप घातली आणि पंचांनी रेफर केले. आता सीमारेषेलगत जो बॉल अडवलेला आहे तो योग्य रीतीने अडवलेला आहे की नाही अजय कासुर्डे यांनी. हर्षल खराडे यांचं आक्रमण होतं आणि सीमारेषेलगत वरोशी गावचा अजय कासुर्डे बॉलवरती झडप घालतोय, झेपावतोय आणि बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतोय. आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत अजय कासुर्डे एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि सेफ आहे असं शशी साटम सर तिसऱ्या पंचांनी कळवलेलं आहे. संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. याच प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला आज करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. शिवा कासुर्डे फुलटॉस बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का तर आले, परंतु कॅच पकडू शकलेले नाहीत. या कॅचेस पकडाव्या लागतील कारण माणसाला ठेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडाने लागते. हा नो बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. शिवा कासुर्डे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. फ्रीडचा बॉल असणार आहे. फुलर लेनचा बॉल इथे टाकलाय आणि पंचाने सांगितलंय की हा बीमर आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. हर्षल खराडे स्ट्रायकर तयार. मुबा असेल आता त्यांना मोठा फटका खेळण्याची. फलंदाजांना बाकीचे प्रकार आउट करण्याचे बंद होतील, परंतु काहीच प्रकार उघडे होतील. रनआउट बॉल दोनदा टोलवणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे हे जे काही प्रकार आहेत ना तेच आता उघडे आहेत. शिवा कासुर्डे परंतु एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग गाजवणारा खेळाडू हर्षल खराडे. ऑन साइडला बॉल खेळलाय. फ्रीडच्या बॉलचा घेतलाय समाचार. बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील 6. आला हर्षल खराडे यांच्या बॅट मधून मोठा टोला. त्यांच्या बॅटचा बोलबाला षटकार. थँक्यू. मोठा फटका आलेला आहे हर्षल खराडे यांच्या बॅट मधून. शिवा कासुर्डे यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे. आज मनोबल वाढणं फार महत्वाचं आहे. शेलार चॅलेंजर तुमच्याकडे वेळ कमी आहे, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची आपण नोंद घ्या. त्यासाठी आपण घाई करा. जेवढे तुम्हाला बॉल जलद गतीने टाकता येतील याचा आपण प्रयत्न करा, कारण आजपासून नियम कठोर आहेत. याची आपण नोंद घ्या. एका बाजूला हर्षल खराडे बॅटिंग मध्ये तयार होत आहेत. शिवा कासुर्डे यांना आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. गतवर्षी या खेळाडूने प्रभावित केलं गोलंदाजी करताना आणि
एक नवोदित खेळाडू जो पुरस्कार आहे गतवर्षी मिळवणारे खेळाडू. छोट्या उसळीचा बॉल क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे, दरी, याच दरीतून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी. थँक्यू. धावसंख्येने पकडला वेग, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 46 धावा. 22 असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही. आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची असेल ना तर दुःखाची दरी पार करावी लागते. या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली. धावा मिळाल्या 4, आलाय तो चौकार. एका बाजूला आपण चर्चा करत आहोत ना की या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल झालेले आहेत तब्बल 4. अजूनही शिवा कासुर्डे यांच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओसंडून धावा या ओव्हरमध्ये त्यांनी 17 खर्च केलेले आहेत, परंतु शेवटच्या 2 बॉलच्या पाठीमागे कमबॅक करता येईल का याचा आज प्रयत्न करावा लागेल. पाठीमागे काय घडले याचा विचार करून चालणार नाही. 2 बॉलच्या पाठीमागे चांगलं काय करता येईल, परंतु लॉंग ऑफला हर्षल खराडे यांचा आणखीन एक बार बॉल सीमा पार. गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन फटके, बॉल सीमा पार षटकार. थँक्यू. एका बाजूला पहा, धावसंख्या जाऊन पोहोचले 52 धावा. 65 ची गरज आहे. हर्षल खराडे 41 वरती बॅटिंग करतायत. अर्धशतकी खेळीसाठी 9 धावा दूर आहेत. 12 बॉल खेळलेले आहेत आणि इथून पुढे आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 7 विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 13. आणि हर्षल खराडे यांना आपल्या अर्धशतकी खेळीसाठी धावा हव्या आहेत 9. शिवा कासुर्डे शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. कोपर खेरणे गाव एंड कडून तयार. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांनी सांगितलंय दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. शिवा कासुर्डे आता 7 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 12. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील शिवा कासुर्डे यांना. आक्रमण केलंय समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील, मॅचला कलाटणी मिळेल का, परंतु झेल घेण्याचा अंदाज चुकला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हर्षल खराडे बालम बाल बचावले. या कॅचेस पकडणं फार महत्वाचं आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत तब्बल 56 आणि इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. 6 बॉल 9 धावेंची गरज. ऐकूया एक चांगलं संगीत. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या, मी विनंती करेल, कारण की बराचसा वेळ कमी आहे. यासाठी विनंती करेल टीम थोडासा स्पीडअप घ्या. आज 10 मॅचेस कंप्लीट करायचे. थँक्यू. 6 बॉल 9 धावेंची गरज आहे. या मॅचची कुशल मुवमेंट आहे. मॅचला कलाटणी कोण देईल का. पाच 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे, याची आपण नोंद घ्या. अन्यथा तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल. शेलार चॅलेंजर 3 मिनिटांचा अजून वेळ अवधी आहे. जर आपण हे षटक 3 मिनिटांमध्ये हाताळलं नाही तर तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, खेळाडूंना विनंती की तुम्हाला खेळाडू कक्षामध्ये बसावं लागेल, याची आपण नोंद घ्या. आणि खेळाडू कक्षामध्ये कोणत्याही प्रेक्षकांना बसता येणार नाही. संघ मालकांना फक्त मुभा आहे. 6 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 9. गोलंदाजी मार्क वरती करंजे गावचा रतन धनावडे अंतिम षटक आपल्या नावी घेईल. 6 बॉल 9 धावेंची गरज. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज प्रयत्न मोठे करावे लागतील. रतन धनावडे यांना समोर आहेत हर्षल खराडे जे 44 वरती बॅटिंग करतायत.
जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 पहिलं अर्धशतक येणार का? हर्षल खराडे यांना लोअर फुल टॉसचा बॉल, सी कॉर्नरला खेळाडू, एक सिंगल धाव, हा नो बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. नो +1 अशा 2. चला घाई करा. 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे आता 7 धावेंची अजूनही गरज आहे. रतन धनावडे यांना मॅचला कलाटणी देता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल. आज हिरो बनण्याची संधी चालून आली आहे. रतन धनावडे, फार मोठी उमेद टीम शेलार चॅलेंजरची. आक्रमण समोरच्या बाजूला, हाही नो बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये पहा, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचं उल्लंघन होत आहे. शेलार चॅलेंजरला याचा विचार करावा लागेल. हा आणखी नो बॉल आहे. पाठीमागे एसटी रक्षक जिथून उभा आहे त्यांच्या पाठीमागे तुम्ही खेळाडूंची जी मुभा आहे ती वाढवलेली आहे आणि याचमुळे की काय धावसंख्या 60 वरती जाऊन पोहोचलेली आहे. आता बनवायच्या आहेत धावा 5 आणि येणारे बॉल आहे 6. चला शेलार चॅलेंजर पंचांचा जो निर्णय त्याचा आपण सन्मान करा, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. शेलार चॅलेंजरला विनंती आहे. धनंजय कोळी सर, स्क्वेअर लेग पंच रुपेश सावंत सर आहेत. आपण पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. येणारे 6 बॉल, आता 5 धावेंची गरज. परिस्थिती बदललेली आहे. एक वेळेला परिस्थिती अशी होती की बॉल कमी धावा जास्त, आता बॉल जास्त धावा कमी. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून रतन धनावडे यांना तो सामना खेचून आणता येईल का? क्षमता आहे, परंतु आज चांगला खेळ. वेळेची अचूकता नाहीये. बॉल थोडा वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न हो नाही. या प्रयत्नामध्ये दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. एक शॉट आहे, त्यामुळे एकच धाव जोडली जाईल. स्कोर बोर्ड मध्ये 5 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत धावा 4. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? एक्स्ट्रा कव्हरला हो, आणि ते विकेटचं पतन. शेलार चॅलेंजर हा संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये येतोय. हर्षल खराडे बॅटिंग करताना जबरदस्त खेळ केलाय, परंतु लांबी कमी पडली. परंतु मित्रांनो, हर्षल खराडे यांचा बहारदार खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. काय बॅटिंग केली या खेळाडूने, जबरदस्त बॅटिंग केली. बॅटिंग करताना त्यांच्या बॅट म्हणून षटकार आले. तब्बल 4 षटकार होते आणि चौकार 2 होते. हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं आणि बॅटिंग करताना बनवल्या 44 धावा. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती, आपण घाई करा. आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक असतील आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 4. 4 बॉल 4 ची गरज. रतन धनावडे यांचं मनोबल वाढला असेल, कारण ज्या प्रकारे त्यांनी हर्षल खराडे यांना माघारी पाठवलं, कारण ही ती महत्वाची विकेट होती. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी फलंदाज नदीम. 4 बॉल 4 ची गरज. रतन धनावडे राईट आर्म ओव्हर द विकेट. दिशा देण्याचा प्रयत्न, खेळाडू आहेत नॉन सेकंडला फेक. आणखीन एका विकेटचं पतन. मॅचचं स्वरूप आता बदलत चाललेलं आहे. 3 बॉल 4 ची गरज. फलंदाज नदीम धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी येतोय. शेलार चॅलेंजर संघ हार मानायला तयार नाहीये, झुंजतोय, लढतोय. आता एका बाजूला महाराजा योद्धाजला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय आणि मैदानाच्या आतमध्ये करंजे गावचे निलेश भिल्लारे बॅटिंग साठी येत आहेत. आता बॉल आहेत 3, विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 4. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है आणि तोच जुनून दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतोय. 3 बॉल 4 ची गरज. रतन धनावडेने काय गोलंदाजी केली आहे. परिस्थिती बिकट होती, अशा बिकट परिस्थितीमध्ये तिकट मारा केला. दोन्ही खेळाडू एकाच गावचे, परंतु एका बाजूला स्ट्रायकर एंडला आपण चर्चा करतोय अभि ननावरे. रतन धनावडे 3 बॉल 4.
पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न आणि इथे थोडीशी गडबड. एक सिंगल धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 3. 2 बॉल 3 ची गरज. परिंदे को मंजिल मिलेगी, फैले हुए उसके पंख बोलते, अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि आज ते हुनर बोलतील का? एका बाजूला निलेश भिल्लारे, एका बाजूला रतन धनावडे, दोन्ही खेळाडू एकाच गावचे. कोण सामना खेचून आणेल? आज संघ मालकांसाठी ज्या संघामध्ये स्थान मिळालंय त्या संघासाठी चांगला खेळ करायचा आहे. रतन धनावडे विरुद्ध निलेश भिल्लारे, महाराजा योद्धाज विरुद्ध शेलार चॅलेंजर. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. खेळाडू आहे डीपला. दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय. फेक कोणत्या एंडला? स्ट्रायकर एंडला केली आहे. करण सुर्वे यांचा प्रयत्न, परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. मॅच जर टाय झाली तर दोन्ही संघांना 1-1 पॉइंट दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. आता इथून पुढे 1 बॉल 1 धावेची गरज आहे. मॅच जर टाय झाली तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल पॉइंट टेबलचा, याची आपण नोंद घ्या. कुशल मुवमेंट. खेळाडू जवळ बोलवलेले आहेत कारण सामना तसाच आहे. पाठीराख्यांच्या हृदयाची धडधड 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 आता वाढू लागलेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय. पुढच्या बॉलवरती काय घडणार आहे? वक्त से लढकर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आज वेळ बदलता आली पाहिजे. ज्या प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है ना, वह नसीब को भी झुकना पड़ता है. आज कोण आपल्या नशिबाला झुकवेल? कोण प्रयत्नांची उंची मोठी ठेवेल? आज कोण होणार हिरो? एका बाजूला रतन धनावडे, एका बाजूला निलेश भिल्लारे. 1 बॉल 1 ची गरज. एका बाजूला शेलार चॅलेंजर, एका बाजूला महाराजा योद्धाज. असं घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. मित्रांनो, सामना आवडला असेल ना तर दोन्ही संघांच्या संघर्षाला एकदा जेवूया. टाळ्यांचा प्रतिसाद. 1 बॉल 2 ची गरज. 1 बॉल 1 ची गरज. 1 बॉल 1 ची गरज. असा रंगलेला रोमांचक सामना. रतन धनावडे, निलेश भिल्लारे कॉन्सन्ट्रेशन करतायत. शेवटच्या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय? कोण घेऊन जाणार सामना? महत्वाची लढत. आणि इथे निलेश भिल्लारे यांनी प्लेसमेंट करून संघाला हा सामना जिंकून दिलाय. परंतु शेलार चॅलेंजरच्या संघर्षालाही सलाम आहे. आपणही चांगले खेळलात. एका टीमने मॅच जिंकली, एका टीमने मन जिंकली. दोन्ही संघांना पुढील मॅचसाठी शुभेच्छा. चला तिसरा सामना मैदानाचा आपण ताबा घ्या. अगदी. चला नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. टीम यानंतरची जी मॅच आहे, संघ लगेच मैदानामध्ये आपण दाखल व्हायचे. दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करायचे. तदनंतर मॅन ऑफ द मॅच प्लेअर आम्ही पुकारू. मॅन ऑफ द मॅच प्लेअर आपण मात्र थोड्याच वेळामध्ये देणार आहोत. संघ चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. नेक्स्ट टीम. आणि या मॅचचा सामनावरचा पुरस्कार आहे ज्यांनी बॅटिंग करताना 44 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करताना 1 गडी टिपलेला आहे. आणि जावली प्रीमियर लीगच्या 8व्या मॅचचा सामनावरचा पुरस्कार चाललाय भिवडी गावाला. खेळाडूचं नाव आहे हर्षल खराडे. या हर्षल खराडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. अर्थातच राजे 11-11 संघ टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतली या टीमनं. आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. चला नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. चला राजे 11-11 मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. चला चला थोडस समजून घ्या. तुमच्या मागे हात धुवून जरूर लागणार आहोत आजच्या दिवसामध्ये. मात्र वेळ थोडासा आपण पाहिलं तर कमी आहे. चला टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. राजे 11-11 संघ. थँक्यू टीम. लगेच दाखल झाली पहा राजे 11-11 संघ. बॅट्समन आपणही लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. आणि मॅन ऑफ द मॅच प्लेअर हर्षल वेलकम. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात अर्थातच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आणखीन एक सदाबहार आवाज लहुजे जाधव सर यांच्या वाणीतून ऐकूयात या मॅचची एक छान कहाणी. प्लेयर सोडून प्रेक्षकांना विनंती करेल, प्रेक्षकांनी प्लेयरच्या पॅव्हिलियन मध्ये आपण बसू नका. आपण बाजूला बसून घ्या. प्रेक्षकांना विनंती करेल खेळाडू कक्षामध्ये आपण बसू नका. थँक्यू.
देऊयात मॅन ऑफ द मॅच. हर्षल खराडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राहुल दादा बांगडे, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते जावली स्पोर्ट्सचे ओनर आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं या स्पर्धेच्या संपूर्ण किट या स्पर्धेच्या त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात. ते जावली स्पोर्ट्सचे सर्व राहुल दादा यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच अर्थातच विलाजी वसंत